हृदय शयन प्रतिमा पर्यके निज ऊन विधी विधान समाप्ती. अशा प्रकारे भगवंताला प्रदामध्ये झोपी घालून त्या विधीने काय करावं त्या कार्याची समाप्ती डोळ्याला त्रास होईल नाही तर जास्त झालिया पूजा विसर्जन विसरू नये अनुसंधान अखंड हरीचे स्मरण सर्वस्वी आपण सर्वदा कीजे. झालिया पूजा विसर्जन पण पूजा विसर्जित जरी झाली तर विसरू नये अनुसंधान. देवाचं ध्यान आहे आतला हृदयाला देवाला विसरू नये. अखंड हरीचे स्मरण सर्वस्वी आपण सर्वदा कीजे आणि अखंड मग 24 तास देवाचं काय करावं ध्यान करत राहावं. या ना अवघा आगम विधी रायदान त्रिशुद्धी सदा पाळीती सद्बुद्धी परमात्म सिद्धी प्रारंभक. आणि याची विधीनं सांगितलेली पूजा आहे अशा प्रकारची ही आहे. सदा पाळीती सद्बुद्धी आणि सतत याचं पालन करतात कोण सद्बुद्धी आणि परमात्म सिद्धी प्रापक. आणि काय प्राप्त करून देणार आहे भगवत रूपी सिद्धी प्राप्त करून देणारी पूजा आहे. अवमुक्त विधी लक्षण प्रतिमाची मुख्य नव्हे जाण ज्याशी जेत श्रद्धा पूर्ण ते विधान सुखी केली. आगमुक्त विधी लक्षण प्रतिमाची मुख्य नव्हे जाण म्हणून पूजे करता मूर्तीच पाहिजे प्रतिमाच पाहिजे असं काही मुख्य विधी नाही. मग कोणती करावी मानसिक पूजा करावी प्रतिमा. आता पुन्हा भानगडी सुरू झाल्या तर नाथ महाराज एका शब्दात सांगतात ज्याशी जेथ श्रद्धा पूर्ण. ज्याची मानसिक पूजेवर श्रद्धा आहे त्यानं मानसिक पूजा करावी. ज्याची मूर्ती पूजेवर श्रद्धा आहे त्यानं मूर्ती पूजेवर करावी. तिथं हे विधान सुखे की जे सुखानाची ते त्यानं करत राहावं. हे पूजा नव्हे एकादशी बहुत स्थानी पूजेशी त्यावर शीघ्रवत जे प्राप्तीशी ते मी तुझं पाशी सांगेन. हे पूजा नव्हे एकादशी बहुत स्थाने ये पूजेशी राजा. ही पूजा काही एकदिवसीय म्हणजे प्रतिमेपुरती मर्यादित राहत नाही. प्रतिमेपुरती तिला अनेक स्थान आहेत. त्या ज्यांच्या योगाने भगवत प्राप्ती अतिशीघ्र होईल हे मी तुला काय करतो सांगतो. म्हणजे जे बाकी तारिकामध्ये जास्त त्याच्या विस्तार न करता लवकर आपल्याला भगवत प्राप्ती कशी होईल ते सोपं साधन आपल्याला आता सांगता येत. एक नाही महाराज अनेक प्रकारचे साधन आहेत. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात त्रिगुण्य विषय वेदानी स्त्रीगुण्य भवार्जुन निर्द्वंद्व नित्य सत्वस्व निर्योग क्षेम आत्मान तिही गुणी आवृत्त वेदाने भ्रांत उपनिषद समस्त सात्विक आहे का नाही. म्हणून तू काय कर आता वेद 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 म्हणून वेदाच्या लय नादी लागू नको. कारण वेद अनंत बोलीला नाही हे माऊली ज्ञानोबराय म्हणतात का उदकमय सकळ जारे असे मग तळ तरी आपण घेपे केवळ भारतीय तैसे ज्ञानी जे होते वेदार्थाती विवरिते मग अपेक्षित ते स्वीकारिते शाश्वत जे. मग अर्जुन म्हणला देवा गोडी शेतीतला अर्जुन म्हणला देवा बरं झालं अर्जुनाला काही करून तिथून जायचं होतं. काय करायचं होतं तिथून निघायचं होतं. अर्जुन म्हणला देवा तो काय सांगितलं ज्ञानी जे होती ते वेदार्थाचे विवरिती. ज्ञानी लोक वेदाचं अर्थाचं शोध घेतात आणि मग जे आपल्या करता योग्य आहे ते करतात. मग देवा आता मला वेदाचं अध्ययन करावं लागेल. मग मी आता चाललो कुठं चाललो वेदाचं अध्ययन करायला. आणि मग वेदात जे मला योग्य सांगितलं देव म्हणले पळवाट नाही तुला जाऊ देत नाही इथून मी शोधून आलो तुझ्या करता काय योग्य येतं कर्मण्यवादी कारस्ते महाफलेषु कदाचन महाकर्म हे महाकर्म फले दुर्गुर माते संगोस्त्व कर्मणी आहे का नाही. अशा प्रकारे कर्मण्याधिकारस्ते महाफलेषु कदाचन महाकर्म हेतु कर्म फले दुर्गुर माते संगोस्त्व कर्मणी. म्हणून तू माझे उचित हे आम्ही समस्त विचारिले आम्ही समस्त विचारिले वैशेची म्हणाले कर्म आम्ही समस्तही विचारिले तर वैशेची हे म्हणाले जे न सांडीचे तू आपुले विहित कर्म आहे का नाही. कर्मफळे असं न करावी कुकर्मी संगती न धरावी हे सत्क्रियाची आचरावी हेतुविन योगस्थ कुरु कर्माने संगम त्यक्त्वा धनंजय सिद्धे सिद्धे समभूत्वा समत्वम योग उच्यते तू योग युक्त होणे हळाचा संग टाकुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे परी हादरेले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेष तेथ दोषावे हेही नको का निमित्ते कोणी एके ते सिद्धी नमस्ता टाके तरी तेथीचे न्यापरी तोखे शोभावे ना आचरता सिद्धी गेले तरी काजाची किराले परी ठेलियाही सगुण आले ऐशेची मानी देखे जे तुला ले कर्म निपजे ते तुले आदिपुरुष अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जाहले देखे देखे संता संत कर्मी हे जे सरिषेपण मनोधर्मी तेची योग स्थिती उत्तमे प्रशंसिजे दुरेने हवरम कर्म बुद्धी योगा धनंजय उदो शरण मनुष्य कृपणा फल हे सगळं कर्माचं प्रकरण हे ते सगळं पाहून घ्या.
एखादं कार्य आपण आपल्या समजा एखादं कार्य आपण सुरू केलं आणि शेवटलं नाही गेलं तरी आपण जर निष्ठेनं केलं तर शेवटलं गेल्याचं फळ आपल्या बाजारात पडतं. ते शेवटलं जावं अथवा न जावं. सत्कार्य बरं का, सत्कर्म. आज हे कर्म मी करीन आज आदरी मी सिद्धीने येणे संकल्पे जयाचे मन विटाळे. ऐका ना, अशा प्रकारे आचार्यता सिद्धी गेली तर काचाची किर आली. बर करता करता शेवटलं गेलं तर बरंच झालं. ठेली आई मधात बंद पडलं तरी बरंच झालं. काय बरं झालं, करायचं काम नाही पडलं. महाराज मला एक सांगा, कापड शिंगीत पैसे आणायला जायचं, घरून निघला, गाडी नाही काय नाही काय नाही, घरून निघला. घरून निघल्यावर त्याला कुठं जावं लागणारे पैसे आणायला, बँकेत कापड शिंगीला जावं लागणार आहे का नाही. मग कापड शिंगीला तो निघाला आणि गाडी लागली लगेच त्याला, कुठं कापड शिंगीला एकटाचे बसा, गेला बँकेतून पैसे भेटले. चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं झालं. दुसरा निघला तर गाडीत लागल, गाडी लागून तो गेला मला ते वजन फाट्याच्या अशा हिशोबात गेला आणि तिकून एकदम गाडीवर आला. कुठं चालले? कापड शिंगीला. कशाला? पैसे आणायला. मी आणले. आता कापड शिंगीला जाण्याची क्रिया पूर्ण झाली का मधात बंद पडली? त्याचा निश्चय घरून तिथं पोहोचायचा होता. पूर्ण झाली का बंद पडली? पूर्ण झाली. कापड शिंगीला पोहोचला का तो? पोहोचला का नाही पोहोचला तरी तो बरं झालं म्हणतो का रडतो? अरे मला पोहोचायचं होतं, पोहोचणच नाही झालं. बरं म्हणतो का रडतो? का तिथं जाऊन जे फळ मिळणार होतं ते इथं भेटलं. काय महाराज, एखादा आपण मंदिराचं काम सुरू केलं, आपल्या जीवनात ते कडील गेलं, कळत झाला, बरं झालं. आपलं जीवन नाही पूर्ण झालं, बरंच झालं. का न पोहोचताही फळ मिळालं ना, म्हणून बरं झालं. पूर्ण न होता तरी आपल्याला फळ किती मिळणार? एवढंच मिळणार. अशा प्रकारे आपल्या ज्या पोराचं लग्न झालं तर बरंच झालं. नाही तिथं नाही, तिथं तर पूर्ण होत नाही. ते संसार पूर्णच. मग संसाराचं कसं पूर्ण होतं? संसार पूर्णच नाही, संसार अपूर्ण नाही. संसार पूर्ण आहे का अपूर्ण आहे? संसार पूर्ण आहे का अपूर्ण आहे? संसार पूर्ण होतो का अपूर्ण राहतो? संसार पूर्ण राहतो, होतो का अपूर्ण राहतो? संसार पूर्ण होतो का अपूर्ण राहतो? पूर्ण होतो का अपूर्ण राहतो? पूर्ण होत नाही, काय राहतो? अपूर्ण राहतो. खरा पूर्ण होतो आणि अपूर्ण राहतो हा प्रश्नच अज्ञानातला आहे आपला. म्हणजे उत्तर ज्ञानातलं हे म्हणण्यापेक्षा प्रश्नच अज्ञानातला आहे. कारण संसारच नाही तर पूर्ण ना पूर्ण अपूर्ण त्याचा काही संबंध राहिलेला नाही. संसार काय प्रपंच एक झाला होता. पूर्ण ना अपूर्ण या आपल्यात येऊन संतांनी आपल्याला दाखवलं, बाबा पूर्ण होत नाही, यानं कोणाच्या इच्छा पूर्ण केल्या नाही, अशा प्रकारचं आहे. म्हणून याच्या नादी लागू नका. या आपल्यात येऊन कपाचं बाराखडी शिकवली. हे पुढं गेल्यावर मग ते त्याचा काय नाही, अस्तित्व ज्याचं नाही ते पूर्ण ना अपूर्ण आहे का नाही. माऊली ज्ञानोबराचा दृष्टांत, जोरीवरचा साप भासलेला, मग तो पांढरा होता का काळा होता का कावड्या होता का डोंबिया होता का कोणता होता, हे म्हणणंच चुकीचं आहे. कारण तिथं काय नाही, आपण नाही आहे का नाही. काय दूरची या सापाशी डोंबा बडिया गव्हाळा आहे का नाही. संख्या न करू कोणाची, काय काहीच नाही तिथं, नाहीच येतं ते काय. अशा प्रकारची ज्यानं पूजा केली त्याची मला ते पूर्ण होऊन जाते आहे का नाही. फक्त त्यानं ती पूजा म्हणून जर केली तर, आणि मग महाराज त्याला दुःखही होत नाही. भगवंताची इच्छा, त्याची इच्छा, आपलं काय जाणार आहे, त्याची इच्छा. सांग पूजा की जे जडी अथवा की जे कमलापती अवघ्या परी शीघ्र सूर्यमंडळी पूजा स्वजळी हरिजने की जे येणेच अशा विधानानं यथाकाळी आपला जसा वेळ आहे सांग पूजा की जे यथा सांग पूजा पाण्यानं आणि भगवंताची करावी. मग सूर्यमंडळी, सूर्याची पूजा करावी. सूर्याची करणं गुणाची आहे, त्यालाच प्राप्त होतं. सूर्य अग्नी हे भगवंताला प्राप्त करून देणारे काय घटक येतात. गोष्ट मग तिथं अग्नीत आहुती टाकली ती कोणाला जाते? देवालाच जाते. सूर्याची पूजा केली तरी कोणाला प्राप्त होते? त्याला. तसं जर महाराज सगळं ब्रह्मय म्हणून दगडाची केली आणि कुठलीही पूजा केली तरी ती प्राप्त कोणाला होते? त्यालाच होते. तैसे पूजिती आम्हा संत पूजा घेतो भगवंत. केला मातीचा पशुबुद्धी परी मासली मातीची काय महती. शिवपूजा शिवाशी पावे माती माती माझी गेली काशाची जगदंबा परी काशे नव्हे आंबा. पूजा आंबेची आंबेला घेणे काशे राहे. केला पाषाणाचा विष्णू परी पाषाण नव्हे विष्णू. विष्णू पूजा विष्णूची पावे पाषाण राहे. विष्णू पूजा विष्णूची हारपे पाषाण राहे पाषाण रूपे आहे का नाही. अशा प्रकारे
अंगेच्या ठाई होय दीप्ती पूजा की जे कमलापती अवघ्या परी शिखर प्राप्ती पूजा वा तिथे भगवत भावे अग्नीच्या ठाई होय दीप्ती अग्नीच्या ठिकाणी जरी आपण भगवान विष्णूची पूजा म्हणून केली तर ती कुणाची पूजा होते विष्णूचीच होते. अरे काय आता पहिल्यानं आपल्याला माहिती तुम्ही पाहिला असेल मी पहिल्यानं बाया जर पहिल्या स्वयंपाकाला बसल्या चूल पेटवली तर जसा गुंडा तोडून टाकायचा आणि पाणी टाकायच्या पहिली भाकर टाकायची आधी त्याला येत नाही सहजच काय व्हायचा तो येत नाही व्हायचा. आता गॅसवर टाकलं तर गॅसच विजून जाईल पाणी टाकल्यावर आहे का नाही. अशा सहज पूजा होते ती अग्नीच्या मुखात टाकलं की पूजा की जे कमलापतीची पूजा की जे असं होत घडतं ते आहे का नाही. तो अवघ्या परी शीघ्र प्राप्ती पूजा वा किती सकोच आहे का नाही. सगळ्यापेक्षा सोपं लवकर देवाला प्राप्त करायचंय का म्हणजे लवकर देवाला पूजा प्राप्त करून द्यायची का तर पूजा वा अतिथी भगवत भावी अतिथीची पूजा करावी. कोण म्हणून करावी भगवत भाव. आमच्या घरी आलेला अतिथी हा साक्षात काय आहे भगवंत आहे. महाराज ऐका तुकोबरायाचं प्रमाण आहे. आपण तुकोबरायाचं मूळ या लोकांनी सिद्धांत मांडले नाही म्हणून लोक नावं ठेवतात. तुकोबरायाचं आहे महाराज. आपण जर देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि एखादा भिकारी दारात असला आणि त्याला कुटका नाही दिला तर देवाच्या डोक्यावर टाकलेले फुलं त्याला दगडासारखे लागतात. देवा नैवेद्याची अतिथीशी गाळी देवा नैवेद्याची गोळी येती मंत्र पुष्प देवाश्री येती दगड तैशे वरी मंत्र पुष्प देवाश्री येती दगड तैशे वरी मंत्र पुष्प देवाश्री. काय आता अतिथी तुम्ही देवाला देऊ नका. देवाला अजिबात निवत नाही दाखवला आणि भुकेला दिलं तर ती देव त्यानं काय होतो प्रसन्न होतो कारण त्याचा अंश तो. अशा प्रकारे भगवंत त्यानं प्रसन्न होतो. मग तो प्यालेला आहे तो नास्तिक अन्न सर्वाभूती द्यावे अन्न अन्नाला काही पायाची गरज आल्या तिथं आदर याहुनी धर्म कोणता धर्म आहे तसं तुकोबा आहे म्हणतात. पण आपलं मग आपल्याला असं वाटतं की देवा महाराज काही लोक देवाला करोडो रुपयाचं दान करतात आणि एखाद्या गरीबाला चप्पल सुद्धा घेऊन देत नाही. देव त्यानं प्रसन्न होत नाही प्रसन्न होत आहे का नाही. माऊली म्हणून आपल्याला कोण आहे का नाही माऊली म्हणूनच करतात महाराज ते आणि माऊली त्यांना भरभरून देतातही त्यांच्या श्रद्धेचं फळ. महाराज आहे का नाही. आपले काही लोक कमी ताप देतात का नाही हातातलं इस्कूल नाही महाराज. राऊत बाबांनी एकदा आम्हाला 2 लाख झऱ्या नेल्या होत्या आणि ते म्हणले महाराज एकदा आड रानात एक गाडी बंद पडली. गाडी दुसऱ्या राज्यात बंद पडली मग दुसरी कशी पुढे पाठवता म्हणून 2 लाख झऱ्या तिथं 2 लाख झऱ्याचे माणसं 100-150 माणूस झालं. मग आता तिथं साहित्य सगळं पण स्वयंपाक करायचा संध्याकाळी मुक्कामच करलो तुम्ही अग्निकडे येऊन ते मुक्कामच पडणार होता. मग आता पाण्याचं कोण स्वयंपाक करायचं एक घर होतं म्हणले वस्ती तिथे गेलो म्हणले आम्ही की बुवा आम्हाला इथं स्वयंपाक करू द्या पाणी द्या बाकी आहे. ते म्हणले बुवा तुम्ही आम्हाला वेळ द्या तुमचं काहीच नको तुम्हाला आम्ही येथेच जेव घालतो. मग तो माणूस गावात गेला 4 जण बाया आणल्या त्याच्यानंतर स्वयंपाकालची लागली आणि जे खायचं ते सांगा. तृप्त जेव घातलं सगळे येलं झोपायची व्यवस्था केली झालं म्हणले. सकाळी उठलो तो माणूस आला म्हणले माझ्या हाताला धरलं म्हणे मग चला चलो बाबा निघाली म्हणे बाबा आणि त्याने घराच्या बाजून फिरून आणलं म्हणे आम्ही आता इथे राहावं तसं तुम्हाला जेव घालणं आमचा गुन्हा झाला का ते त्याच्या बंद्या 3 वाजेपासून येथेच जेव त्याच्या घाण कुठं केली होती सगळ्या बरं उन्हाळा होता सगळं मोकळं पटांगण लांब जायचं तर ते म्हणजे गालात आणून घेतलं तेव्हापासून यात्रा बंद केल्या नको बाबा लागणं नको. अशा प्रकारचे यथेच्छ जेवण होतं अशा प्रकारचं होतं आणि म्हणून ते लोक आपल्या माऊलीहून निघाले नाही तर आपल्याला की पाणी द्यायच्या सुद्धा आपण हिशोबात राहत नाही. ते बिचारे महिना ते त्रास होत असेल त्या घाणीचा आणि त्या पत्रवाळ्या आणि ते उष्टावळण त्याचा होत असेल ना वास आहे का नाही. आपण महाराज मागच्या मुक्कामाला जाऊन पहा सगळा वासच राहतो आहे का नाही. आपण पुढे चालतो म्हणून आपल्याला काय वाटत नाही ते वास सुटायच्या आधीच आपण निघून जातो 2 वाजता ते काय मेळ लागणार आहे. आलिया पण महाराज अतिथीची पूजा करणं आलिया वैश्वदेवाची आणती तो भलता हो भलते याती त्याशी जे भगवत भावे पूजितील त्याचे घरापूर्ण प्राप्ती वर्षोनी महाराज जे वेळेवर आले आता देवाला नैवेद्य दाखवायची वेळ अतिथी आला मग तो भलता हो तो कोणी असो भलते याती कोण्या जातीचा आहे कसा आहे त्याशी जे भगवत भावे पूजिती देवाची भगवंत आहे हा माझ्या घरी आला अशी म्हणून त्याची काय करतात जे पूजा करतात त्याचे घरनं पूर्ण प्राप्ती वरसून ये त्याच्या घरी पूर्ण प्राप्ती आपोआप येते. आता अतिथीच राहिले नाही
कारण हॉटेल झाल्या, गाड्या झाल्या. पहिल्या अतिथीच महत्व म्हणजे पायी फिरणारे लोक होते आणि मग पायी प्रवास असल्यावर कोणी ना कोणी येत राहायचं. आता कोणी मुक्कामाला राहील तर अतिथी कुठून भेटायला अतिथीच नाही राहिले आता. पूर्वी साधू फिरायचे, आता साधूही फिरत नाही आहे का नाही. पूर्वी ओळखू अनोळखू निश्चिती आली या वैश्वदेवाची अंती त्याचे ब्रह्म भावीचे पूजन त्याची भुक्तिमुक्ती येणार देते. आता मला जरा पटपट घ्यावा कारण आधी समाप्त होत आलाय. पूर्वी अनोळखू निश्चिती, पूर्वीची आपली त्याची ओळख नाही पण वेळेवर आलाय ना मग त्याची पूजा करून त्याला जेवू घालावं. त्याच्या घरी भुक्तिमुक्ती नांदती, दोन्ही नांदतात. याही लोकात सोगाने मोक्ष सुद्धा त्या वैश्वदेवाचे अंत्यदान निज भाग्य आली अशुद्ध ब्राह्मण त्या श्रद्धेने पूजित आपण तो घरी नारायण स्वानंद देवचे. आणि आपल्या भाग्यात जर ब्राह्मणच आला, कोण्या जातीचा आला तरी देवच, पण ब्राह्मणाला तर पुन्हा दुग्ध शर्करा योगाला तुझ्यात काय पडली, साखर पडली, मग तर त्याची पुन्हा यथार्थ पूजा करून त्याला त्याची पूजा करावी. नारायण आपल्या घरी आला असं नांदतो. राया वैश्वदेवाच्या अंती अतिथी सेवेची भुक्तिमुक्ती विमुख झाल्या त्याला बाणाडतीन पूजका सुखप्राप्ती परमानंद आहे का नाही. पण मग महाराज अशा वैश्वदेवाच्या वेळेला म्हणजे देवाला नैवेद्य दाखवायच्या भुकेच्या वेळेला तो आला, त्याच्यासोबत भुक्तिमुक्ती येतात आणि विमुख झाल्या त्या लाभ अनाडती. आणि जर अतिथी विमुख झाला तर जे लाभ मिळायचा तो लाभ आपल्याला मिळणार नाही. आणि पूजा जर केली तर सुख प्राप्ती परमानंदी, परमानंद भेटतो आपल्याला, सुखप्राप्ती होते. अशा प्रकारचा आहे त्या वैश्वदेवाचे अंत्यदान निर्भागी आले. अतिथीच्या ठाई मूर्ती ध्यान सर्वथा करणेनं लगे दान तो स्वरूपे स्वय नारायण पूजिता संपूर्ण सर्वार्थ सिद्धी. मग अतिथीचं पुन्हा ध्यान करावं का मूर्तीचं काही गरज नाही, अर्थ स्वतःच नारायण आहे. आता मूर्ती ध्यान काय नाही त्याची यथावधी पूजा करून त्याला आदरान जेव घालावं. यो मातिथीशी जे अर्पे ते भगवंत मुखी समर्पे याला गे अतिसाक्षेपेन अतिथी ब्रह्मरूपे पूजिजे सदा. अतिथीच्या मुखात जे जातं ते कोणाच्या मुखात जातं, देवाच्या मुखात जातं. म्हणून अतिथीला काय करावं, आदरानं जेव घालावं, रण पूजा करून त्याला जेव घालावं. जे बोली जे पूजास्थान ते नित श्रद्धाचे प्रमाण श्रद्धे वेगळे राया जाणं प्राप्ती संपूर्ण का जाणं लवे. आणि खरं असे देवाची पूजा करा, मानसी पूजा करा, मूर्ती पूजा करा, अतिथीची पूजा करा, का दगडाची पूजा करा, जिथं श्रद्धा आहे फळ श्रद्धेचं आहे, फळ पूजेचं नाही. फळ कशाचं आहे, श्रद्धेचं. भावाचे कारण मोक्षाचे साधन बोलिले. साधन मोक्ष मुक्तीचं एकच आहे भाव धरी तया तारी लपाशान दुर्जना सज्जन काय करी. भाव आहे, भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठावटी. आम्ही परमार्थात नामस्मरण करावं का ग्रंथ वाचावं का काय करतो याला महत्व नाही, त्याच्या पाठीची भाव काय आहे महत्वाचा आहे. मातिथीची अर्पे भाव महत्वाचा आहे. जे बोलीचे पूजास्थान तेथे निज श्रद्धाचे प्रमाण श्रद्धे वेगळे राहायला प्राप्ती संपूर्ण कदाना लगे. श्रद्धेशिवाय दुसरी प्राप्तीच नाही. प्राप्ती फळ प्राप्ती कशाने, निज श्रद्धेचे हृदय स्थान ते हृदययुक्त पूजन करिता श्रद्धेने आपण प्राप्ती संपूर्ण उपदेश होय. महाराज जर आपण कोणतीही पूजा केली पण हृदयात भाव ठेवून केली तर ती फळ आपल्याला काय होते, देते. येरवी तरी आपल्या चाळकेश्वर वाळे हृदय श्रद्धेने भरता त्याच्या टाइम निज प्राप्ती पायी सहज लाभे. आणि येरी जर विचार केला तर देवच कुठे आहे, हृदयात आहे. हृदयातल्या देवाची जर निज श्रद्धेनं पूजा केली तर बाहेर फिरण्याची आपल्याला गरज तरी काय. मग हे सोपं आहे. कारण या अशा सिद्धांताचा बऱ्याच जणांनी फायदा घेतला, आपणच फायदा घेतोय. गीतेपूरची नाव भंग घेतलं तर देव देव म्हणून वर सका करशी आपल्या इथं असं ना, काय फिरायची गरज आहे, हृदयातच देव आहे. मग काही खाऊन देव आहे म्हणायचे असे लोक. लय लोक हुशार आहे महाराज, असे सिद्धांत घेतले, हृदयातच देव आहे. वा वा वा, चांगलं फळ मिळत. तुका म्हणे तया नरक न चुकती, तुकोबर म्हणतात अशांना नरक चुकणार नाही. जे आपण सेविजे तेथे भगवानमुखी भाविजे येणे निज भजने पाविजन जाण सहजे परमात्मा. महाराजांना हृदयातला देव जाणला आणि हृदयातल्या देवाची पूजा करायला लागला. त्याचं काय लक्षण आहे तर बाह्य देहावर येतच नाही. कशाला येईल देहावर, त्याच्या जवळून कोणी त्याला लाथ हाणून गेलं तरी त्याला माहिती पडणार नाही, नाही का नाही. सांडोनी तिची अहंता समूळ भोग ईश्वर भोगता ऐशी दृढ भावना भावितान पाविजय परमार्था अपरोक्ष सिद्धी. हे तेच सांगितलं. सांडोनी तिची अहंता सकळ भोग ईश्वर भोगता देहाचा अहंकार टाकून, देहाचा अहंकार टाकणे देहाची आठवण न ठेवता जे काही महाराज जे क्रिया देहानं होते या क्रियेचा भोगता कोण आहे, ईश्वर आहे. सत्कर्म ते नेहमी सांगितलेलंच आहे. शास्त्रानं सांगितलेलं कर्म ईश्वराला अर्पण होतं
नाही तर मग निषिद्ध कर्म करायचं, काम्य कर्म करायचं आणि आम्ही हे देवाला अर्पण करू ते अर्पण होत नाही. अशा प्रकारचं आहे. सोपं आहे. गणेशदासजी महाराज खूप मोठे महात्मा होते. त्यांना विचारलं एका महात्म्या एका साधकानं की सत्संग सांगतात, सत्संग करा, तर सत्संगाची व्याख्या काय आहे का नाही? दुसंग सर्वथैव त्याज्या, दुर्जनाचा संघ नकोय, तर सत्संगाची खरी व्याख्या काय? त्यांनी सांगितलं दुष्ट संघाचा त्याग हाच सत्संग आहे, दुसरा सत्संग नसतो. दुष्ट संघाचा त्याग हाच काय? सत्संग आहे. सद्गुण काय? दुर्गुणाचा त्याग हे सद्गुण येतं. आपण सद्गुणाची वेगळीच व्याख्या केली. चांगलं करणं काय आहे? महाराज आपण चांगलं करण्याच्या लयच मागे येतं की जीवनात कधीतरी काय करावं? चांगलं करावं. महाराज चांगलं करण्याच्या भानगडीत कोणच पडायचं नाही. चांगलं जीवनात करायचंच नाही. चांगलं करायचंच नाही जीवनात, कधीही करायचं नाही चांगलं. म्हणजे सोपं आहे. काय करायचं? वाईट नाही करायचं. अट्टहासानं वाईट नाही करायचं. वाईट अट्टहासानं नाही केलं की जे केलं ते काय राहील? मग चांगलंच राहील. चांगलंच राहील. आपल्याला चांगलं करायचंय, वाईटाचा त्याग करायचा नाही. वाईटाचा त्याग न करता जे केलं असतं ते चांगलं नसतंच, ते काय असतं? वाईटच असतं, आहे का नाही? अशा प्रकारचे देह सांडून देह आणता, हृदयाचा शरण जाता, वायुजे पूर्ण परमार्थात जाणता तो अनुपरा, देहाच्या अंता टाकून हृदयातून जर देवाला शरण गेलं तर पूर्ण सिद्धी प्राप्त होती. काय त्याच्यात दुसरं करायची गरज आहे? निश्चय सांडीजे मी पण, याची नाव हृदयस्था शरण, तू सहजे परब्रह्म परिपूर्ण, मिथ्या दिया अभिमान धरू नको. निश्चय सांडीजे मी पण, दोन वगैरे झाली का? निश्चय सांडीजे मी पण, हो ना? चालू नाही त्याच्यावरची देह सांडून द्या आणता, तू नव्हता तेव्हा जागा. नाही देह सांडून द्या आणता हृदयस्था शरण जाता. देह सांडून द्या आणता हृदयस्था, पायुजे पूर्ण परमार्थ जाणता तो नृपवर्या ते सांडून द्या. निशेष सांडीचे मी पण, याचे नाव हृदयस्था शरण, तू सहजे ब्रह्म परब्रह्म परिपूर्ण, मिथ्या द्या अभिमान धरू नको. निश्चेष सांडीचे मी पण, हे अंश ठेवू नको मीपणाचा. माझिया मीपणा झाला यावरी उगाना, भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग, त्याचा फायदा टाळिले निमित्त फार थोडे, घातईत यावे कामावरी तुका म्हणे नाही उरी. माझिया मीपणा झाला यावरी उगाना, हिशोबच होऊन गेला आमचा, फिटा फार झाली. मीपणाचा माझा आता काही संबंध राहिलेला नाही. आता भोगी त्यागी, आता त्याग केला तरी पांडुरंगाचा आणि भोग भोगला तरी पांडुरंगच, कारण मीपणात राहिला नाही. कारण त्याने वसविले अंग, तो माझ्या शरीरामध्ये काय आलेला आहे? वस्तीला आलेला आहे. शरीरामध्ये वस्तीला आलेला आहे म्हणजे शरीराच्या आत नाही, रोमारोमात तोच शरीरात तो आहे, अशा प्रकारचा त्याचा अर्थ झाला. म्हणून काय होतं? अशा प्रकारचं मी पण गेलं. याचे नाव हृदयस्था शरण, आणि याचं नाव आहे हृदयातून शरण जाणं. तनु मनु जीवे याचं नाव आहे हृदयस्था शरण, याचं नाव आहे अनन्य शरण, मीपणा शिल्लक न ठेवता शरण जाणं, याचं नाव हृदयातून शरण जाणं आहे. आणि तू सहजे परब्रह्म परिपूर्ण, आणि असं शरण झाल्यावर मी ब्रह्म होईल का? अरे तू सहजे परब्रह्म, सहजच पहिलाच काय आहेस? परब्रह्म आहे, परिपूर्ण असलेलं. मी फक्त मिथ्यादी अभिमान धरू नको. ते मिथ्यादी अभिमान धरल्यामुळे तू परब्रह्म राहिला नाही, नाही तर तू आहेच दुजे खंडित दुराला तो अवघारी. आणि मग कुठं पाहावं त्याला? आपणा बाहेरी लगे ठाव दोंडावा, आहे का नाही? पण इथले जाना वया जाना, कोड तरी मने म्हणा. काय पाहिजे त्याचं? कोड. एवढं कळण्याकरता ही खटाटोप करावं लागतं, त्याची मग ओढ पाहिजे. आणि मग त्याच्याकरता जाणतं व्हावं लागतं, कारण पारदियाच्या खुणा जाणं, अशा प्रकारचं आहे का नाही? निश्चय सांडीचे झालं, मी पण झालं टाकावं. द्या अभिमान धरू नको, रायण्याचे कर्मे जात, तुटे कर्माचे कर्म बंधन, पायुजे पूर्ण समाधान ते मुख्य लक्षण नृपणाथा. आणि याच कर्मानं असं मीपणा टाकून जे निराहंकारतेनं कर्म केलं जातं, त्या कर्मानंच कर्माचं बंधन काय होतं? तुटतं. आणि कर्माचं बंधन तुटलंय कशाहून? लक्षात, पायुजे पूर्ण समाधान. आपल्याला पूर्ण समाधान मिळायला लागलं की आपण केलेल्या कर्माचं बंधन आपल्याला राहिलेलं नाही, अशा प्रकारचं ते आहे. हे मुख्य लक्षण नृपणाथा, हे मुख्य लक्षण आहे त्याचं, कर्मबंधन तुटल्याचं. पायुजे पूर्ण समाधान. महाराज भक्ती हे कर्म आहे, पण भक्तीचं फळ आपल्याला मिळालं कधी? जर आपल्याला समाधान मिळायला लागलं तर आपल्या भजनात आपल्याला काय मिळायला लागलं? फळ मिळायला लागलं. समाधान मिळत नसेल आपल्याला मला ते लक्षणं, जसं मी सांगितलं दिवशी रोग जात राहिला तस तसे लक्षणं येत राहतात, आहे का नाही? पाप गेली याची खून,
नाही पारटली अवगुण. आपले अवगुण गेले नाही, आमच्याजवळ पापाचा लेश नाही. असं कसं होईल लेश नाही? अवगुण गेल्याशिवाय पाप गेल्याचं लक्षणच आहे. अवगुण गेले, पाप गेलं. अगं मग तो निज भजन महाराज, आपल्याला दुसऱ्या जोपर्यंत दोष दिसतात तोपर्यंत आपल्यातले दोष गेलेले नाही. आपल्यात दोष असल्याशिवाय आपल्याला दुसऱ्यात दोष दिसत नाही. आपल्यातले दुसऱ्यातले दोष दिसणं बंद व्हायला लागलं की समजा आपल्यातले दोष काय व्हायला लागले, आता जायला लागले. अगं मग तो निज भजन कर्मयोगाचे मुख्य लक्षण. ऐकता राजा समाधान परमानंदी पूर्ण निवाला. अशा वेदायुक्त मूळ भजनाचं स्वरूप जाणून, कर्माचं मुख्य लक्षण जाणून राजाने ते ऐकलं आणि ते लक्षण ऐकून राजाला आनंद झाला. पूर्ण परमानंदाची प्राप्ती होऊन तो शांत झाला. जवजव रायाचे पुरे कोळ, तवतव कथा लागे गोड. अतिशय श्रवणाची चाळण विशेष आड थोरावली. जवजव जसे जसे त्याच्या महाराज ऐकण्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळू लागले तशी तशी ऐकण्याची आवड काय होऊ लागली, मग वाढू लागली. इच्छा पूर्ण झाली कुठे की आवड वाढत जाते, तृप्त होऊ लागली, आवड वाढायला लागली, आहे का नाही? अशा प्रकारचे पाहुणे सुद्धा माणूस त्याच्याच घरी जातो जिथे त्याच्या इच्छा काय होतात, पूर्ण होतात. माळकऱ्याच्या घरी ते काही काही पाहुणे येत नाहीत, काय म्हणजे ते जाऊन ते गुळ टाके ते त्या डाळीत येत नाही. आवडीची थपडी तयाची अवसरी पुढे पुढे, आहे का नाही? असं पुन्हा 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 जावं वाटतं. तो खरा माणुसकीचा माणूस आहे. गेल्या गेल्या गोळा तयारी करतो, असं आहे ते. जवळ राहायचे पुरे कोड, त्याच्या इच्छा जसं तवतव लागे कोड, मालकरी त्याच्या घरी जात नाही. घरी जात नाही. ते काय म्हणते कधी गेलं तर तेच नको ते यायच्या घरी वर. त्याची त्याची इच्छा आहे. अतिश्रेय श्रवणाची चाळ आणि मग ऐकण्याची इच्छा काय होऊ लागली, पुन्हा पुन्हा वाढू लागली. विशेष वाढ थोरावरी, विशेष पुन्हा त्यात महाराज त्या इच्छेला वाढ झाली, पुन्हा मोठी झाली ती इच्छा. राजा निवालेने परमानंदे, सुखावलेने निजबोधे, लालचावलेने स्वानंदे, पुढा प्रश्न विनोदे कुशेल. राजा निवालेने परमानंद, प्रश्न विचारेल पण प्रश्न आता तळतळीतला नाही, म्हणून हे मागचे शब्द आहेत. कारण आपले प्रश्न आहेत पण तळतळीतले आहेत. कसं करावं रे बापा, काय करावं, असे तळतळीतले नाही. निवाला, शांत झाला. कशानं? परमानंदे, श्रेष्ठ आनंद ब्रह्मानंदानं तो शांत झाला. सुख झालं. सुख कशानं? निजबोधे सुखावला. मूळ स्वरूपाचं ज्ञान झाल्यामुळं सुख मिळालं, पण तरी लालचावलेनी, तरी त्याला त्या पुढं काय लागली, आता लालचा, आता आनंदातले प्रश्न येत आणि त्या स्वानंदे पुढा प्रश्न स्वानंदी. अरे आनंद प्राप्त झाल्यावर पुन्हा प्रश्न कशाला आता मग? तर त्याचं उत्तर देतात विनोदे कुशेल. विनोदे म्हणजे त्या पुढच्याची चेष्टा करायची म्हणून नाही. विनोद शब्दाचा अर्थ आहे कौतुकानं. ज्ञानोबरायांनी याचा दृष्टांत गोड दिलेला आहे. जरी वासराचं पोट भरलं तरी गाईला वासरू सोडत नाही. पुन्हा 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 गायीच्या भोवताल वत्स झाली आहे वरी, धेनून वचावी दुरी. आदलीची खावे वाटी. भेटे आवडी तृप्त झालं तरी ते पुन्हा तिथं राहतच. गायीलाही आवडतं म्हणून हे आता तृप्तीतले पुन्हा आनंद आहे. आनंदाचे प्रश्न उगे राहता आपण उठून जाती मुनिगण, याला की प्रश्नावरी प्रश्न विचित्र विंदान पुसत असो. पुन्हा आहे तेच सांगितलं की आपण जर आता गप राहिलं तर हे ऋषी इथून निघून जातील. कारण आता झालं, आता काय राहिलं, आणि म्हणून ते उठून जाऊ नये म्हणून पुन्हा प्रश्नावर प्रश्न राजा करायला लागले. आता राजाचा काही संशय राहिलेला नाही. स्वानंदे लोधली चित्तवृत्ती, इंद्रिय दिले सुखस्थिती. राजा निवालांची चिंतरी प्रश्नोक्ती पुसत. स्वानंदे लोधली चित्तवृत्ती आता स्वानंदामध्ये लुप्त झालेली आहे. इंद्रिय त्या सुखाच्या स्थितीत आनंदान रममान झालेले आहेत. राजा निश्चिंत झालेला आहे, तरी प्रश्न विचारायला. कुशल हरीचे अवतार, ते कथा सुंदर मनोहर, निरूपणाती अरुवारण जिज जीवार निवरील. हरीचे अवतार कुशल, आता देवाचे अवतार. यानंतर तो पुढे कुशल, सुंदर कथा ती निरूपण अति, आणि महाराज असं सुंदर त्याचं निरूपण केलं जाईल. त्या प्रश्नाचे प्रत्युत्तर कथा कौतुक सनागर, एका जनार्दनाचा किंकरण उपान हदर संताचा. आणि जे प्रश्न विचारेल राजा त्याचे जे उत्तर आहेत आणि त्याच्यातून जी कथा प्रश्नोत्तरातून निर्माण झालेली आहे ती सनागर. नागर शब्दाचा अर्थ आहे सुंदर, आणि उपसर्ग लागल्यामुळे अतिशय सुंदर रूपात मी तुम्हाला नाथ महाराज म्हणतात. मी सांगेल, आहे का नाही, कोण आहेत तुम्ही? एका जनार्दनाचा किंकर. मी जनार्दन स्वामीचा एका काय आहे? किंकर, दास आहे का नाही? आणि अशा प्रकारचे एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस व्हावी. अशा प्रकार तिथे त्या अभंगात एक नवलच आहे महाराज. एकच मला असं तो अभंग विचार केला मी, त्याच्यावर सहज विचार आला की त्या अभंगाचा बुड काय आहे? का जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी.
आहे का नाही? नेहमीच अभंग घेतो आपला. काय बुडी करणार. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस. नेहमीच अभंग म्हणतो ना आपण, नेहमीच म्हणतो आपण. आहे का नाही? एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी. पुरवावी. काय हा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा, करा दया. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो शराचरी. आपल्यापेक्षा बाया बरे. ओम नमो ज्ञान, बायाच्या त्यांनी कुठे ध्यानात आलं त्याने सांगितले. सांगितलं का? ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो शराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविके. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस. आता पहा अभंग कसा आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा, करुणा करा, हे का नाही? ओम ज्ञानेश्वर माऊलीचं नमन करून तुम्ही करुणा करा आहात, किंवा करुणा करा लादलो, करा करुणा लादलो. तुमच्या कराकडून हातातून मला ती कृपा काय झालेली आहे आता मिळाली, असाच अर्थ. द्रुपदाशी अर्थ लावायचा असेल तर असा अर्थ घ्यावा लागेल. करुणा करा लादलो, करा करुणा लादलो. तुमचा हात माझ्या मस्तकावर पडला आणि मला ती कृपा काय झाली आता प्राप्त. का? तुमचा अनुग्रह लादलो. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो. तुमचा अनुग्रह मला काय झालेला आहे प्राप्त झालेला आहे. आणि अनुग्रह प्राप्त झाल्याचं कशाहून? पावन झालो चराचरात. पावन म्हणजे तृप्त. आता मला कोणती इच्छा राहिलेली नाही, चरातली नाही ना आचरातली नाही, या लोकातली नाही परलोकातली नाही, तृप्त झालेलो आहे मी, आहे का नाही? तिसरं चरण काय? पावन झालो चराचरी. मी कळाकुसरी काहीच नाही. आणि मी जे हे बोलायला लागलो तर मला काय बोलता येते का काय होते, पण जे बाबा तुमच्या यानं कृपेने येतं ते कळाकुसरी बोलतो वचने अतिभाविक. मी अतिभाविक बोललो. आता जिथं या अगोदरच्या चरणात काय आहे की पावन झालो म्हणजे तृप्त झालो चराचरी, एकही इच्छा मला राहिली नाही. आणि शिक्क्यात काय म्हटलं? एका जनार्दनी तुमचा दास आणि त्याची आस. आता तृप्त झाले मागचं त्याच अभंगात पूर्वपद म्हणता. आणि एका जनार्दनी आस पुरवावी. आता कोणती आस पुरवावी? मग तृप्त काय झाले तुम्ही? तृप्त झाले तर आस पुरवावी का? आणि आस पुरवावी तर तृप्त का? बरं, पहिल्या चरणात आस पुरवावी म्हणली असती तर पहिल्या चरणात प्रार्थना, दुसऱ्या चरणात तृप्ती संपलं. शिक्क्यात म्हटलंय ना, आणि इकून तिकडं मग तिकून इकडे लावू तसं लागत नसतंय. एक दिवस आमचा मी एकदा उद्धव बाबा तिथं प्रवचनाला गेलो. आणि म्हणजे त्यावेळेस ते प्रवचन झालं, आणि प्रवचन झाल्यावर मी श्लोक म्हटला आणि श्लोक त्याच्यावर अगोदर बोललो. आणि बोलल्याच्या नंतर 8-9 क्रमांकाची ओवी अगोदर म्हणलो. आणि मग म्हणल्यावर ते विषय तिकडे नेला होता त्या ओवीवर, आणि त्या ओवीहून मला पहिल्या ओवीवर यायचं असं एक संगती लावायची. बाबा बोलत नव्हते, बाबा असे बसले होते. बाबा म्हणले त्या श्लोकावरची ओवी पहिली ओवी आहे का? मी म्हणलं नाही बाबा. बस ते काही पुन्हा म्हणले नाही आणि मी नाही, मला काय तिथं येणार. मग मी झाला तो विषय संपला. आता या मागच्या उन्हाळ्यात मी एक दिवस सहज बसलो, मला तो विषय आठवला. बाबा म्हणले होते ती पहिली ओवी आहे का? याचा अर्थ बाबानं पुन्हा ती आठवण करून दिली. मला एक सांगू का? उद्धव बाबा असो, विश्वनाथ बाबा असो, नथुराम बाबा असो, आज आपल्याला भेटत नाहीत का? आज आपल्या प्रश्नाची उत्तर देत नाहीत का? तर आज प्रश्न विचारा त्यांना, आजही उत्तर देतात, येऊन देतात, आज निश्चित देतात. अशा प्रकारचं आहे ते. आणि महाराज मग मी असं ते केलं, आणि मग ते असं चिंतन त्याच्यावर ते झालं, तर लक्षात आलं की बरोबर आहे. आपण एखाद्या वेळेस तुकोबारायचा अभंग घेतो आणि शिक्क्याकून अभंग सोडवतो. त्याच्यावर शिक्क्याकून अभंग सोडवतो, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं म्हणायचं की तुकोबारायला ज्ञान नव्हतं, शिक्का अगोदर पाहिजे होता, असं मला विचार आला. तुकोबारायला कळलं नाही, शिक्क्याचा विषय पहिला पाहिजे होता. कारण एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. आता हे पहिलं पाहिजे होतं, त्याची आस पुरवावी. आणि मग तुमचा अनुग्रह लादलो, त्याची आशा पूर्ण केली. मग आता नाथमार्गाला कळालं नाही ते, हे पहिलं पाहिजे होतं. आणि म्हणून आपण तिकून अभंग सोडतो. याचा अर्थ आपण तुकोबारायने अनुबाराय नाथमार्गापेक्षा काय झालो? हत्ती शहाणे. आपला अधिकार नाही. आपण कसाही विषय असो, आपण तुकोबारायला तेच पहिलं म्हणायचं होतं, तिथूनच सुरुवात करायची. नाथमार्गाला सुद्धा तेच शेवट म्हणायचं होतं. आणि मग तृप्ती झाली, पुन्हा आता काय आहे, कशाची आशा? तर त्याचं उत्तर असं मग ते मला लक्षात आलं. म्हणजे ते बाबाच्या कृपेने ते नंतर असं उत्तर मिळालं की एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी. आता मी तृप्त झालो, आता मला कोणतीच इच्छा नाही, पण तुमचा दास होण्याची इच्छा आहेच.
तृप्त झालो तरी घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा सदा घेईन जन्म घेईन मी नाना बहु सोशीन यातना याच्यासाठी पुन्हा जन्म घेईल तुमचा दास ही आस पुरवावी. कारण आता मी जर पूर्णतेला प्राप्त झालो तर पूर्णतेला प्राप्त झालो तर मी ब्रह्म झालो आणि ब्रह्म झाल्यावर दास राहिला द्वैतच राहिलं नाही तिथं तर मग दास वेगळा मालक वेगळा राहिलाच कुठं. म्हणून एक विनंती आहे ती ब्रह्मस्थितीला जरी प्राप्त झालेलो असलो माऊली तर त्या ब्रह्मस्थितीत मला ठेवू नका. माझी जी एक पुन्हा इच्छा आहे ती तुमचा दास होण्याची इच्छा जन्मोजन्मी तुझा दास मद दास करी त्यांचा पुन्हा ब्रह्मस्थितीला प्राप्त झालं तिथं ठेवू नका पुन्हा इकडं आणा आणि तुमचा दास होण्याची इच्छा माझी काय करा पूर्ण करा. अशा प्रकारचं ते म्हणजे मुक्तीवरील भक्ती जाण अखंड मुखी ही अवस्था पुन्हा मला द्या. आणि म्हणून नाथ महाराजाला अगोदर तेच म्हणायचं होतं नंतर हेच म्हणायचं होतं पण आपल्या जर बुद्धीत आलं नाही आपण तिथपर्यंत गेलो नाही तर आपण त्याचा उलट पालट करून मग लावत राहतो. अशा प्रकारचं हे कुशले हरीच्या झालं. मग तसं राजाचं झालं पूर्ण स्थितीला प्राप्त झालं तरी आता दास होण्याची आस राहिली ना. शेवाळ महात्म्याची घडत राहावी म्हणून पुन्हा पुन्हा प्रश्न त्या प्रश्नाचे प्रत्युत्तर कथा कौतुक सनागर एका जनार्दनाचा किंकरण उपांगर सममी आता त्यांच्या वाहन धारे दासे संत सज्जन कृपा स्थिती श्री जनार्दन व्रत मूर्ती पुढील कथेची उत्पत्ती सांगेन यथार्थी अर्थोनी श्री भागवताचे राशीवरील एका जनार्दन केला मापारी तो निजबोधाचे कडवावारी भरील वाखारी श्रवणाच्या. नाथ महाराज म्हणतात मी संत महाराज तुम्ही संत सज्जन आहात आणि तुमच्या कृपेत मी तुमचं वरद हस्त माझ्या डोक्यावर म्हणून तुम्ही बोलायला लागलो नाही तर मग काय आहे सगळं भांडार कोणाचं आहे तर माझ्या जनार्दन स्वामीचं आहे. मी कोणी मापारी तर मापाईला बसवलोय आता माझं काय आहे फक्त पुढील भांडार धन्याचा हा माल मितव हमाल निमित्त मापाशी बैसविलो आहे. एका जनार्दना केला मापारी जनार्दना एका मापारी केला जनार्दन स्वामीने एकनाथाला मापारी बनवलं तिथं माझं काय आहे का नाही. आणि मला ते जसं मला बोध करतील त्या प्रकारे मी काय करेल माझ्या या वाणीतून ते माप टाकीत राहील बरत राहील. इथे श्रीमद भागवती महापुराणे एकादश स्कंदे निमिजायंत संवाद